हॅलो एंड वेलकम। आम्ही डीबी ग्राउंड पणजे हांगासर आसा आणि काजू फेस्ट 2024 सीझन 1 सक्सेसफुल जाल्या उपरांत सीझन 2 ची सक्सेसफुली दिसता आमकां। आणि तुम्ही पळोवंक शकता जो एंट्रन्स कितले व्हडले व्हडले काजू लायलेले आसा। आणि आमी आता भितर वयतले आणि पळयतले आनी कितले कितें केलेले आसा ते, आणि कितले स्टॉलां आसा आणि खंय स्टेज आसा आणि कितें स्पेशल केलेले आसा। चला तर पळोवया, चला। हो तुम्ही पळोवंक शकता एक सिल्वर कलर काजू जो घुंवता आणि हांगा बी कॅशू नट, आणि दुसरे वाटेन तेंच्यांनी हांगा तवशे जे आमचे लिंबू, आणि हांगा एक व्हडलो काजू एंट्रन्स बरो भव्य केलेलो आसा आणि बरें दिसता एंट्रन्स। आणि दुसरे वाटेन जे आमी पळोवंक शकता अननस, आणि खुबशे जायते भुरगे हांगा फोटो बिटो काडटा। आणि हे चेरीज बेरीज हो कोमो पोर्चुगीज टायमार आसतालो आणि आता पॉपअप करता। एंट्रन्स इतले भव्य केलेले आसा, हांगा काजू दवरलेले आसा, हे बांबून मारलेले आसा, आणि एंट्रन्स इतले बरे आसा जाल्यार भितर कितले बरे आसतले। चला पळोवया। चला तर आम्ही भितर येयलेले आसा। आता आमी पळयता भरपूर स्टॉलां हांगा आसा जे स्पेशली ट्रेडिशनल आमचे हांगासर जे लोकल वस्तू गावता, जशे काजू, चडशे काजूच्योच वस्तू आसा, आणि बारीक बारीक जे कोकम बिकम आसा ते सुद्धा आसा हांगा इंट्रोड्यूस केलेले आसा। सो आमी अशेंच एक स्टॉलान येयलेले आसा बारीकशे हेचेर। सर कितें कितें आसा तुमचें नांव सांगा कितें। सगळ्यात पहिले नमस्कार। हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्दरवार, विशेषज्ञ पशु विज्ञान कृषी विज्ञान केंद्र। हे स्टॉल आसा ICR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट। आणि हांगा तुम्ही पळयता की एक कॅशू फेस्टिवल आसा, आणि आमचे हे पोस्टर तुम्ही पळोवं शकता की हे कॅशू वरायटी जे आसा ते आमचे सायंटिस्टान डेव्हलप केलेले आसा, जसे गोवा कॅशू 1, गोवा कॅशू 2, गोवा कॅशू 3, गोवा कॅशू 4, 5 आणि 6 तसे तुम्ही हांगासून हे पळोवं शकता। ओके, हे काजू तुम्ही पळोवं शकता, असे वेगवेगळे व्हरायटीज आसा। आणि येस, मागीर त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट पण आसा, तुम्ही पळोवं शकता। हे कॅशू ॲपल फ्लोर आसा, मागीर हे कॅशू ॲपल कुकीज आसा अशे। आणि मागीर दुसरे जे आमकां आमचे मेन उद्देश आसा की आमची जी टेक्नॉलॉजी आसा ती शेतकऱ्यांक पावपाक जाय, तेका लागून आमचे प्रयत्न आसा। जसे वर्मी कंपोस्ट आसा, मागीर हे जायफळ आसा, ओके, मागीर ब्लॅक पेपर आसा, ही आमची वर्जिन कोकोनट टेक्नॉलॉजी आसा। मागीर हे दुसरे हे आंवळा आसा, मागीर कोकमरिंड आसा, आणि हे कॅशू ॲपल कंच आसा। ओके, आणि हे गोव्याच्या शेतकऱ्या खातीर हे जे दानाचे व्हरायटी आसा, गोवा दान 1, 2, 3, 4 लायक। मागीर हे मागचे वर्ष जे आसा ते मिलेटाचे आसा, मिलेट प्रमुख करपाक, आणि मागीर सगळ्याक कळोवपाक जाय असे हे मिलेट आमी दवरता हांगा। असे आमचे वेगवेगळे उपक्रम आसा, तेका लागून शेतकऱ्याक ते फायदा जाता। आणि ते आमचे जे ICR ओल्ड गोवासून जे ऑफिस आसा तेका येवपाक जाय, आणि आमचे कृषी विज्ञान केंद्र सतत शेतकऱ्याक ट्रेनिंग देता, वेगवेगळे ट्रेनिंग देता। जसे कोणाक दूधकार आसतले ते दूधकाराक लागून ट्रेनिंग आसतले, पोल्ट्री गोट फार्मिंग, तशेंच हे बी किपींग आसा, मागीर वर्जिन कोकोनट ऑयल आसा। कोणाक झाडां वयर जी म्हायती जाय ते ताका लागून ट्रेनिंग दिता। मागीर तुमी डुकर पोसपाक तशेंच ट्रेनिंग दिता, पोल्ट्री पोसपाक ट्रेनिंग दिता, असे वेगवेगळे ट्रेनिंग आसतले। आणि तुम्ही आमचे रिक्वेस्ट आसा की ह्या माध्यमान सगळे शेतकरी आमचे जे ओल्ड गोवाचे ऑफिस आसा तेका येवन तुम्ही विचारपूस करपाक जाय, आणि जेन्ना ट्रेनिंग आसता ते एक्टिवली पार्टिसिपेट करपाक जाता। सर हे कितें एक्चुअली हे कॅशूचेच आसा, कॅशू ॲपलचे आसा एक सिरप, तो ज्यूस येस ज्यूस आसा। आणि हे आमचे कोकम, येस कोकम आसा।
अशेंच आमी आनी एक स्टॉलान आसा जी गोंयची ट्रेडिशन म्हणजे ही बॉटल जी फेणी. मॅडम जस्ट टेल मी अबाउट दिस. ही आमच्या गोंयची फेणी आसा आनी आमची सगळी फेणी आमच्या स्वताच्या भातार बनयतात. एक फॅमिली रेसिपी फॉलो करून आमची सगळी फेणी फक्त काजूच्या फळान बनता. कांय स्पिरिट ब्लेंडिंग जायना. आमी शुगर ॲड करनात, यीस्ट ॲड करनात फ्रॉम टॉप. आमचे जाणटेले जशे करताले तशे सेम आमी फेणी बनयतात. आनी आमची एक माडाची फेणी आसा आनी एक काजूची फेणी आसा. चडशी खंयची वयता, माडाची काजूची? काजूची चड वयता कारण अवेरनेस ताची चड आसा मार्केटात. पण आमी माडाची फेणी प्रमोट करचे भरपूर प्रयत्न करत आसात. ताचो मार्केट रफली 70 आणि 30 आसा. तर आमकां जाय एटलिस्ट 50-50 जावपा जाय कोकोनट आनी कॅज्यू फेणी. कॉस्ट कितें आसा हेंचे? 1649 1649. ओके. हाऊ ओल्ड इट इज? आमी लास्ट इयर लॉन्च केला, 1 वर्स जालां आमकां. लास्ट इयर आमी एक टेक्निकल सेशन आशिल्लें बट वी वर नॉट देयर एट अ स्टॉल. रिस्पॉन्स बरो आयला आमकां. लास्ट इन द होल इयर सेल्स बरे जालात. आमकां लॉट्स ऑफ इंटरव्यूज वर टेकन अक्रॉस द कंट्री. ऑल्सो लॉट्स ऑफ पीपल हॅव टोल्ड अस की तांकां आतां फेणीचें परसेप्शन चेंज जाला. दे आर रेडी टू एक्सेप्ट इट एज अ प्रिमियम प्रॉडक्ट. आनी जे पयले पळयताले की फेणी लोकांक दिसताली पुअर मॅन स्पिरीट आसा, ते क्वॉलिटी जायना. तांकां आतां मायंड चेंज जाला आफ्टर सीइंग अ शार्क टँक एपिसोड ऑल्सो. तर रिस्पॉन्स बरो आयला. ह्या कॅज्यू फेस्टान सुद्दां आमकां रिस्पॉन्स बरो दिला. विजिबिलिटी वाडयला. फेणीचेर परत स्पॉटलायट घाला. तर गव्हर्मेंटची सुद्दां हेल्प जाला आमकां भरपूर. आमची सामकी क्वॉलिटी कंट्रोल जाता. आमच्या स्वताच्या भातार बनयतात म्हणून आमी फ्रॉम फ्रूट टील बॉटल फूल सायंटिफीक प्रोसेस फॉलो करतात. एन्सेस्ट्रल टेक्नीक यूज करतात. बट ताका एवरी स्टेप फॉर फॉर्मेंटेशन आमी pH ब्रिक्स एक्सेट्रा कलेक्ट करतात रिडिंग्स. आमची एवरी सिंगल बॉटल लॅब टेस्टेड आसा. बॉटल्स डोंट गो आउट इन टू द मार्केट विदाउट बीइंग लॅब टेस्टेड. क्वॉलिटी कंट्रोल फ्रॉम स्टार्ट टू फिनिश आमी मेंटेन करतात. काही ब्लेंडिंग करनात. नो एनी रॉंग प्रॅक्टिसेस, नो कलर्स, नो फ्लेवर्स. जस्ट गुड फेणी द वे इट वॉज सपोज टू बी मेड. आज आमच्याकडे असेच विदेशी पर्यटक आसा. सर, हाउ इज द रिस्पॉन्स ऑफ your first time here in Yes, I love Goa. It's been great. The Feni's great. All the food is great. I love the seafood. Big fan. I'm excited to go around and start tasting some of the cashews and try some more of the Feni's and Urak. Urak. Yeah. I was drinking some earlier. Yes. You're coming from which country? I am from Maryland in the United States. Okay. So first time in India? This is my first time here ever. I flew in to Mumbai on Sunday and then came here the day after. Especially for this training festival? I came for work. I came for work actually, but I've just been coming out in the evenings and on the weekend to get a feel for the local culture. But everyone's been very nice. All the native Goans are great. I've enjoyed everyone's hospitality. So have you tried a feni? I have. I've tried both the cashew and the coconut. At least by one distillery, and I've tried the Urak at a couple different places in the cocktails. Okay. So I need to try some different distilleries. Find out which one I like best. What do you want to say about Goa government on this? About Goa what? Yes, Goa government on this, which is they've organized. Oh, they have. That's great. I wish that we had a government like that in the U.S. We don't have fun festivals like this where I'm from. This is great. They did a good job. Yeah. हे तुम्ही पळयला आसतले. सो हेका बेगीनच GI टॅग लागपाचो आसा अशें आमकां दिव्या राणीन आश्वासन दिलेलें आसा. आनी तुमी पळयता हाका GI टॅग लागपाचो व्हेरी गुड, व्हेरी सून. आनी हे तूं जाणा हेका कितें म्हणटा तो हो आसा उर्राक. आनी आमी पळोवंक शकता अशेंच स्टॉलार आमी येयलेले आसा एक स्टॉलान जंय आमी पळोवंक शकता वेगळे वेगळे टायपचे उर्राक जे वेगळे वेगळे फ्लेवरान मेळटा. बाब सांग तुमचें नांव. माझे नाव मनोज. सो बेसिकली हांव मोजी फेणीक बार टेंडिंग करता. हय. सो आमी मोजी फेणी म्हणून एक इट इज अ स्पेशल ब्रँड वेर why it is different, the only reason is it is a charcoal filtered फेणी. आता कशें आहा ही
भायर बीन गांवांत कशें आहा तो फेणीचो स्मेल थोड्या जाणांक आवडना. सो हो मातसो कितें मायल्ड करता. सो हो फेणी ती स्पेशालिटी. सो चाकोल फिल्टर्ड जाता हो. कळ्ळें तुका न्हू. चाकोल फिल्टर करून तुका मातसो मायल्ड करता. सो कितें जाता थोड्या जाणांक तो टेस्ट सुद्दां बरो लायट आनी सो तशें आमी वरायटीज करता. विथ द सेम आमचे कडेन वरायटीज ऑफ उर्राकूय आसा. सो स्पायसी उर्राक, मसाला उर्राक, जिंजर उर्राक, मागीर तुका कोकम उर्राक. सो हे सगळे लोक स्पेशली पिवपाक येता. तुम्ही भितर सरताना काजू फेस्ट 2024 सीझन 2 भितर सरताना तुमकां एक रायट सायडीक एक व्हडली स्टेज गावतली. थंयसर लायव्ह कॉन्सर्ट, फॅशन शो आनी आमचे गोंयचे ट्रेडिशनल डान्स, म्युजीक अशें भरपूर कितें आसा. अशें तुमी हो विकेंड जो काजू सीझन 2 चो विकेंड तुमी मनोवंक शकता. तुमच्या धाकट्या भुरग्याचो व्हडले कोणूय फॅमिली येवं शकता आनी हेचो आनंद घेवं शकता. आनी तशेंच तुमी पळोवंक शकता ही स्टेज इतली बरी सजयल्या. वयर तुमकां दिश्टी पडटले जे काजू लायलेले आसा आनी बरे तरेन सजयलेले आसा. तुम्ही पळोवंक शकता. Sentimento de que si le va a chicar,